नमस्कार. FNB न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र बाजारपेठ आयोजित सक्षमा भव्य अनावरण सोहळा श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे मोठ्या उत्साहात पार पडतोय. इथे हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित आहेत. यावेळी आगामी चित्रपट मर्दिनी मधील कलाकार आणि संपूर्ण टीम विशेष उपस्थितीत होती. प्रेक्षकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची अनोळखी संधी मिळाली. कार्यक्रमात अभिनेते जितेंद्र जोग, अर्जुन खांडकेकर, राजेश भोसले, अभिनेत्री मृणाल देशपांडे तसेच निर्माते श्रेयस तळपदे, दीपाली तळपदे आणि दिग्दर्शक अजय मयेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. याशिवाय रंगतदार लाईव्ह सिंगिंग ऑर्केस्ट्रा सादर झाला असून संगीत, मनोरंजन आणि उत्साहाने भरलेली एक अविस्मरणीय संध्याकाळ ठरली. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र बाजारपेठचे संस्थापक व अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे यांनी केले आहे. चला तर मग सक्षमाच्या या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होऊया व आलेल्या कलाकारांशी संवाद साधूया. सगळ्यात आधी तर डॉक्टर साहेबांचे, महाराष्ट्र बाजारपेठेचे आणि सक्षमाचे आणि उपस्थित सगळ्या मर्दिनींचे मनापासून आभार की आज त्यांनी आम्हाला आणि आमच्या टीमला संधी दिली की आज आम्ही इथे येऊन मर्दिनी या आमच्या येऊ घातलेल्या चित्रपटाबद्दल त्यांना काही सांगू शकू, बोलू शकू, आमचं गाणं दाखवू शकू, टीजर दाखवू शकू. त्याला खूपच छान उदंड प्रतिसाद असं त्यांनी दिला आहे, त्याबद्दल मनापासून आभार. आणि मला असं वाटतं की स्त्री शक्ती ज्या वेगाने ही ताकद वाढते, सो जसं अभिजित पण म्हणाला आणि जितू पण आतमध्ये म्हणाला की ज्या पद्धतीने ती ताकद वाढते ते बघून खरंच खूप आनंद होतो. कारण हेच आम्हालाही मर्दिनीमधनं सांगायचं आहे की जी ताकद प्रत्येकीमध्ये आहे, ती शक्ती, ती देवी, तिचं रूप ते प्रत्येकीमध्ये आहे. फक्त ते बाहेर यायची गरज आहे. फक्त वेळ आल्यावर बाहेर यायची अशी गरज नाही आहे, ती येऊ द्या बाहेर, दिसू द्या लोकांना. सो आज सगळ्या महिलांनी आम्हाला ज्या पद्धतीने इन्स्पायर केलं आहे, कारण प्रत्येक मर्दिनी काही ना काहीतरी उद्योगधंदा करते, तिच्या डोळ्यात स्वप्न आहेत, तिला मोठं व्हायचं आहे, तिला बरंच काही करायचं आहे, फक्त स्वतःसाठी नाही तर तिच्या कुटुंबासाठी, मुलांसाठी, त्यांना अजून आयुष्यात आपण काय चांगलं देऊ शकू या विचाराने आज सगळ्या त्या एकत्र आल्यात. आणि बऱ्याच महिलांना आज अनफॉर्च्युनेटली परत जावं लागलं कारण जागा लिमिटेड आहे त्यामुळे. सो आय थिंक आज येऊन इकडे आम्हाला जी प्रेरणा मिळाली आहे, जे इन्स्पिरेशन मिळालं आहे ते असंच कायम राहू द्या आणि सिनेमाला भरभरून प्रतिसाद द्या, एवढंच माझी. या सगळ्या आईचं, बहिणीचं, मैत्रिणीचं, मावशीचं, काकीचं, ताईचं असं रूप आहे. आणि मी तेच म्हणतो आहे की आज त्यांनी आम्हाला इन्स्पायर केलं आहे की आज त्या ज्या पद्धतीने घर सांभाळून, मुलांना सांभाळून, सासरच्या मंडळींना सांभाळून, सगळं सांभाळून आज त्या काहीतरी करू इच्छित आहेत. आणि ती स्वप्न त्यांच्या आतमध्ये आहेत, ती ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे, ती इच्छा त्यांच्यामध्ये, ते सगळं सांभाळून आज ती हे सगळं उभं काहीतरी करायचं, एक स्वतःचं साम्राज्य बनवायचा प्रयत्न करते. तर त्याच्यामध्ये आम्ही डेफिनेटली त्यांच्याबरोबर आहोत आणि आज त्या आमच्या पाठीशी आमच्या सिनेमासाठी उभ्या राहाव्यात हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. नाही, खूपच छान कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि जो प्रतिसाद आहे तो उदंड आहे. आणि जी ताकद आहे महिलांची महाराष्ट्र बाजारपेठसाठी किंवा सक्षमासाठी ती फेनॉमिनल लेवलची ताकद आहे आणि ती अशीच वाढत जावो. आणि जे आज आपण सगळं करतो कशासाठी, कुटुंबासाठी आणि अर्थात आपल्या देशामध्ये आपण काय करू, आपलं कॉन्ट्रीब्युशन काय होईल, आपली व्हॅल्यू ॲडिशन काय होईल, आपलं नाव कसं होईल आणि आपल्या देशाचं नाव मोठं कसं होईल. तर ही ताकद जेवढी वाढत जाईल, देर इज नथिंग इन द वर्ल्ड दॅट कॅन स्टॉप अस. अरे ये खबर छपवा दो अखबार में, अरे पोस्टर लगवा दो बाजार में, कौतिक दांडवे जी का जन्मदिन है, छपवा दो हर अखबार में, जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले. कौतिक जी ओले ओले, आज इन्होंने बहुत ही ओले बरसा दिए हैं. और सच मानिए, ईश्वर ने जो इनको शक्ति दी है, माताओं की, बहनों का आशीर्वाद से आज ये सक्षमा नाम के जो अवार्ड इन्होंने किया है, कम से कम इनका टारगेट 1500 महिलाओं का रहा, बहनों का रहा. उनमें से 700-800 तो अब तक बहनें, माताएं आके अवार्ड ले चुकी हैं. और भी ये प्रोग्राम सुबह 3 बजे से लेकर रात को 10 बजे तक चलेगा.
तो कौतिक साहब को और उनके पूरे ग्रुप को मेरी तरफ से बहुत बहुत बधाइयाँ। और ईश्वर भोलेनाथ अल्लाह ताला से यही दुआ करता हूँ कि जिस मुस्कुराहट से ये प्रोग्राम इन्होंने, अब देखिए 3 बजे से अभी तक इनकी मुस्कुराहट नरम नहीं हुई, तो मतलब कितना इनको आशीर्वाद और प्यार मिला होगा। तो बहुत बहुत धन्यवाद सर, आपको बहुत बहुत बधाइयाँ। हम लोग ये कहते हैं कि हम लोग राजस्थान में पैदा हुए हैं, सुजानगढ़ में, वो हमारी जन्मभूमि है, मगर हमारी कर्म भूमि और अन्नदाता अगर कोई भूमि है तो वो महाराष्ट्र की हमची मुंबई। तो हमें बहुत फख्र लगा और आज ये साक्षीमा प्रोग्राम में आके बहुत ही अच्छा लगा। कौतिक दांडवे साहब इस प्रोग्राम के ऑर्गेनाइज़र हैं, जिन्होंने मतलब ये बहुत बड़ा बीड़ा उठाया कि 1500-2000 बहनों को, माताओं को जो अवार्ड देने जा रहे हैं, वो बहुत बड़ी बात है जो आज के इस समय में कोई नहीं कर सकता। जो हमारे मोदी जी साहब का जो नारा है, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, उसी में एक चीज़ और ऐड कर दीजिए कि माँ बेटियों का सम्मान दिलाओ। कौतिक साहब ने ये चीज़ नया किया है। इनके ग्रुप में 1.5 लाख महिलाओं का इन्होंने सम्मान किया है, जुड़ी हुई महिलाएं हैं इनसे, तो बहुत अच्छा लगा यहाँ के। इन्होंने 1.5 लाख महिला को घर पे बैठ के कैसे पैसे कमाना है वो सिखा दिया है। सब देखो ना, लेडीज़ महिला कितनी बाहर इंजॉय करे अकेले रह के, ये सर ने हमारे सिखाया है। बहुत बड़ी बात है कि सेल्फ रिस्पेक्ट तो अपनी जगह में, सेल्फ मेड बनना। और पति की कमाई पे तो औरत घमंड करती है, अपनी जो कमाई हो भाई छोटी सी भी होती है ना, तो उसका एक नशा एक अलग होता है। और मैं कौतिक दांडवे साहब को बहुत बधाई देना चाहता हूँ कि इन्होंने हमारी 1.5 लाख बहनों को, माताओं को ये जो रोज़गार सिखाया, उसके लिए पहले तो बधाई के पात्र हैं। दूसरा, जो इस तरीके से मोटिवेट उनका बढ़ा रहे हैं कि हम आज 3 बजे से 10 बजे तक आप लोगों ने प्रोग्राम रखा और उसमें हम जैसे कलाकार छोटे बड़े सभी आए हैं और सभी ने हमारी माताओं के दर्शन भी किए, माताओं बहनों के, और उनको अवार्ड भी दिया और उनका आशीर्वाद भी लिया। तो ये बहुत बड़ा प्रोग्राम हुआ हमारे हिसाब से। आज तक मैंने जितने भी शो किए हैं, मेरी उम्र हो गई 70 साल की और इंडस्ट्री में मुझे हो गए 35 साल। हज़ारों शो हम लोगों ने किए हुए हैं, मगर ये अपने आप का एक बहुत ही प्यारा शो और यादगार शो है हमारे लिए। मैं बहनों के लिए यही कहूँगा कि जैसे एक भाई अपने बहन के लिए बोलता है, एक बेटा अपनी माँ के लिए बोलता है, अगर आसमां तक मेरे हाथ जाते तो कदमों में तेरे सितारे बिछाते। तो मैं यही कहता हूँ कि अगर ईश्वर भोलेनाथ हमको, अल्लाह ताला इतनी शक्ति दे कि हम हमारी माँ बहनों की सेवा कर सकें और उनका मान सम्मान इस दुनिया में बढ़ा सकें। आणि आज आहे आमच्यासोबत वर्षा मॅम, वर्षा उसगावकर. त्यांनी भरपूर मूवीत केलं, भरपूर म्हणजे भरपूर. म्हणजे मी सांगू पण शकत नाही, टाईम नाही आपल्याकडे एवढा. आपण त्यांना आज विचारूया महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये त्यांना येऊन कसं वाटलं आज इथे एवढं क्राऊड बघून. खूप छान वाटलं एवढ्या सगळ्या महिलांची गर्दी बघून, कारण त्यांना इथे म्हणजे त्या खूप इथे समाधानी आहेत म्हणूनच त्या आल्या आहेत, नाहीतर त्या कशाला आल्या असत्या. तर कौतुकजी दांडगे यांचं मी खूप अभिनंदन करते. त्यांनी या महिलांना सक्षम केल्याबद्दल, आणि नाव पण खूप छान आहे सक्षमा. तर मला खूप छान वाटतं ह्या कार्यक्रमात येऊन. तुम्ही मला अजून सांगा याच्याबद्दल, बाजारपेठेबद्दल. महाराष्ट्र बाजारपेठेनंतर असा कॉन्सेप्ट त्यांनी काढला आहे की प्रत्येक सगळे महिला जे घरी बसून आहे ना 2 पैसे कमवू शकतात. 40 वयाचं काहीच ह्याच्यामध्ये मात नाही, आणि त्यांनी घरी बसून 1.5 लाख बायका त्यांच्या याच्या प्लॅनमध्ये जॉईंट आहेत. त्यांनी एवढे पैसे कमवते ना घरी बसूनसुद्धा, कारण 40-60च्या वयानंतर आपल्याला पैशाची प्रॉब्लेम होते एका बायकांना. मग सरांनी एवढी छान संधी दिली, तर एवढे सगळे बायका तुम्ही बघतायत ना. आज इवन 1,500 बायका आलेले, ते 500 घरी गेले बिकॉज एवढं क्राऊड होतं, जागा नव्हती त्यांना. सरांनी एवढं सक्षम त्या बायकांना करून ठेवले, म्हणजे त्यांना कोणापुढे हात पसरवायची गरजच नाही आहे. तसं त्यांनी मग आज तुमच्या हिशोबाने तुम्ही सांगा की तुम्ही पण आज भरपूर टॉप लेवलला पोहोचलेत. मग सरांनी बायकांना एवढं सक्षम केलं, तुम्ही पण त्या बायकांना काय सांगणार 2 शब्द तुमच्या हिशोबाने? हो, आपल्या भारत देशात स्त्रीला खूप महत्त्व आहे. आपली संस्कृती स्त्रीला मानते, आणि स्त्री ही जननी आहे, आणि तिच्याशिवाय उत्पत्ती नाही जगाची. ती आहे म्हणूनच जग वाढतं आणि जगात एवढी सगळी माणसं आहेत. त्यामुळे आई खूप महत्त्वाची असते, आणि त्या सगळ्या आयांसाठी, बहिणींसाठी कौतिकजींनी हा घाट घातलेला आहे. तर सगळ्या महिलांना माझं हेच सांगणं आहे की स्वतःच्या पायावर उभ्या राहा. जरी तुम्ही घरी बसून आहात, हे घर सांभाळणं ही सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे. पण त्याचबरोबर प्रत्येक स्त्रीला जर रोजगार असा प्राप्त झाला तर तिचा आत्मविश्वास अनेक पटीने वाढेल. सरकार बघतंच आपल्याकडे, पण त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही व्यक्तिगत असा काही बिझनेस करता,
रोजगार करता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होतो. आणि सगळ्या महिलांना मला असं सांगायचं आहे की तुमच्या अंगचे जे गुण आहेत ते वाया घालवू नका. आणि ते गुण म्हणजे अगदी जेवण करण्यापासून, स्वयंपाक करण्यापासून, शिवणकाम करण्यापासून सगळेच त्याच्यात गुण आले. म्हणजे कुठलाही गुण असेल त्याचा तुम्ही व्यवसाय करा. कारण हे गुण फक्त उशाशी घेऊन झोपायला नसतात ना, त्याच्यासाठी नसतात, त्याचा वापर करायचा असतो. सगळ्या मुलींना पण मी हेच सांगते, तुम्ही जे शिक्षण घेता आहात, लग्न करणं हे म्हणजे इति कर्तव्य नव्हे आयुष्याचं, हे मला सगळ्या महिलांना सांगायचं आहे. की लग्न केलं म्हणजे काय म्हणतो, आपलं कर्तव्य संपलं. आईवडिलांना पण धन्य वाटतं की मुलीचं एकदा गळ्यात मंगळसूत्र पडलं, पण तिथे तुमचं जीवन पूर्ण होत नाही. स्त्रीचं जीवन तेव्हाच पूर्ण होईल. ऑफकोर्स मुलं पाहिजेत, संसार पाहिजे, सगळं पाहिजे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःसाठी काय करता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वतःचा जेव्हा व्यवसाय असतो आणि तुमच्या अंगचे गुण जे आहे त्याला तुम्ही व्यवसायामध्ये त्याचं रूपांतर करता, तेव्हा तुम्हाला जे समाधान मिळतं ते पैशानेच तुम्ही विकत घेऊ शकत नाही. तर हा व्यवसाय तुम्ही जरूर करा, कुठला ना कुठला व्यवसाय, आणि तुमच्या अंगच्या गुणांना बळ द्या. आणि कौतिकजींसारखे जी व्यक्तिमत्व आहेत ते तुम्हाला हे सगळं दिशा दाखवतायत असं मी म्हणेन. तर त्याचं सार्थक करा, एवढंच माझ्या महिलांना सांगणं आहे. आतापर्यंत कौतिक सर आपल्याला दिशा दाखवत होते, आज स्वतःही मॅम आपल्याला दिशा दाखवत आहेत. आणि आज आमच्या सरांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसाला विश करणार आज कसं काही? हो कौतिकजी, तुम्हाला मी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देते. आपला वाढदिवस आपल्याला विशेष वाटत नसतो, पण आपल्या अवतीभोवतीची जी माणसं असतात, आपले आप्तस्वकीय असतात, हितचिंतक असतात, मित्रपरिवार असतो जो तुम्ही एक तयार केलेला असतो, ते सगळे तुमचा वाढदिवस विशेष करतात. आणि तेव्हा तुम्हाला कळतं की आपण किती माणसं जोडली, आणि तुम्ही तर अनेक परिवार जोडलेले आहेत. तर तुम्हाला मी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देते. आणि तुम्हाला देव नेहमीच उदंड आरोग्य आणि आयुष्य देवो, मनःशांती देवो, अशी ईश्वराजवळ प्रार्थना करते. आणि 2 शब्द मॅम तुमच्या मूवीबद्दल. तुमच्या मूवीमध्ये असे काही असे वस्तू आहेत, कारण मी ऐकलं, सरांशी मी वार्ता केली. आज तुम्ही सांगा तुमच्या मूवीमध्ये असं काय आहे? कौन सही नावाचा माझा एक हिंदी चित्रपट येऊ घातलेला आहे आणि तो लवकरच येतो आहे. नथुराम गोडसेंनी जी हत्या केली महात्मा गांधींची, हा विषय त्यात हाताळला गेला आहे. आणि श्री मनोज सिंग जे आहेत ते याचे दिग्दर्शक आहेत, आणि त्यांनी अतिशय सुंदर दिग्दर्शन, प्रभावी असं दिग्दर्शन केलेलं आहे. कारण हा विषय एवढा सोपा नाहीच आहे, कारण इतिहासावर आधारित असा हा विषय आहे. त्यामुळे काहीही सगळं म्हणजे त्याच्यावर सखोल अभ्यास करावा लागतो. जरी हा विषय अनेक चित्रपटांमध्ये हाताळला गेला, नाटकांमध्ये हाताळला गेला, तरीसुद्धा या विषयाला मरण नाही. कारण जो धक्का पूर्ण राष्ट्राला बसला जेव्हा महात्मा गांधींचं निधन झालं आणि त्यांची हत्या केली गेली, तो घाव प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर अजूनही ताजा आहे. आणि त्या विषयावर एक प्रकारची उत्सुकता आहे. तर माझी त्याच्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आणि मनोज सिंग यांच्या अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये मी काम केलेलं आहे, आणि ते एक अतिशय प्रतिभावान दिग्दर्शक आहेत असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जेव्हा आमचा हा चित्रपट कौन सही नावाचा रिलीज होईल, तेव्हा तो तुम्ही जरूर तिकीट काढून बघा. कारण तुम्हाला एकदा आवडला तर तुम्ही दुसऱ्यांदा बघा, पण एकदा जरूरच हा चित्रपट बघा आणि आपल्या आप्तस्वकीयांनासुद्धा चित्रपटगृहात घेऊन जा. धन्यवाद. तर सक्षमच एवढंच सांगेन की अहो सक्षम उत्सव सजला या मुंबई शहराला, या मुंबई शहराला, गाव लोक सारा जमला महाराष्ट्र बाजारपेठेला, हे गाव लोक सारा जमला महाराष्ट्र बाजारपेठला. खरं तर कौतिक सरांना वाढच्या लाख शुभेच्छा देतो आहे. प्रत्येक वेळेस ते मला बोलवतात, खूप छान वाटतं, आणि त्यांचं मनमिळावू स्वभाव एवढं छान आहे की मला आवर्जून त्या कार्यक्रमाला यावं लागतं. तर पुन्हा एकदा माझ्या दावसला ग्रुपच्या वतीनं, माझ्या कलाकारांच्या वतीनं कौतिक सरांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा.
ऑब्वियसली नेक्स्ट बार होना चाहिए बिकॉज 1500 प्लस महिलाएं हैं बाहर और बाकी के महिलाओं को जगह भी नहीं मिली है बैठने के लिए, तो नेक्स्ट वापस से ये शो होना चाहिए ताकि बाकी के जो लेडीज़ है जो चले गई है उनको एक मौका मिलना चाहिए ये शो एंजॉय करने का। पहले तो मैं उनकी लंबी उम्र की शुभकामनाएं करूंगी कि वो 1000 साल जीने चाहिए और उनको मराठी में मतलब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर। और बाजारपेठ के लिए तो एक लेडीज़ लोगों के लिए है ये, तो बस उनके सक्सेस के लिए ही प्रे कर सकती हूँ और कुछ नहीं, क्योंकि मैं भी एक लेडीज़ हूँ और एक बिजनेस वूमेन हूँ और बहुत ही हार्ड वर्किंग हूँ। तो मैं चाहती हूँ कि हर एक लेडी इंडिपेंडेंट लेडी होनी चाहिए और हार्ड वर्किंग होनी चाहिए और खुद के ऊपर ही डिपेंड होनी चाहिए। ओके, खूप छान वाटलं इथे येऊन। छान उपक्रम आहे महिला सक्षमीकरणासाठी। म्हणजे आजकाल महिलांना आपण संधी देतो पण किंवा एखादी गोष्ट आपण महिलांना देतो पण तिथे निर्णय क्षमता महिलांना आपण त्याचा कुठलाही आपण काय म्हणतो ना हक्क देत नाही। तर मला वाटतं की सक्षमामधून कदाचित सक्षमीकरणामुळं महिला आणखी सक्षम होतील। जरी शिक्षण घेतलं तरीसुद्धा त्या किंवा तुम्ही महिलेला शिक्षण घेण्यासाठी परवानगी देता, मोठं आणखी काही शिकण्याची परवानगी देता, जॉब करण्याची परवानगी देता, पण निर्णय क्षमता देत नाही। कदाचित यामधून ते जास्त महिलांसाठी उपयुक्त ठरेल। सेलिब्रिटी बनण्याचा प्रवास हा माझा सामान्य महिलेपासूनच चालू झाला आहे, त्यामुळं मला कधीच त्यांच्यापेक्षा मी वेगळी असं वाटत नाही। फक्त माझ्यामध्ये जे होतं मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं किंवा सगळ्यांपर्यंत पोहोचवलं म्हणून मी इथं आहे। पण ती वेगळी गोष्ट सोडली तर मी एक सामान्य महिलाच आहे, कारण कोणी कितीही मोठं झालं तरी आपलं मूळ आपण कधीच विसरत नाही। सगळ्यात पहिल्यांदा सरांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। हे आयुष्य तुम्हाला खूप आरोग्यदायी, आनंदी आणि दीर्घायुष्य जावो आणि तुम्ही महिलांसाठी जे करताय किंवा महिला सक्षमीकरणासाठी जे करताय, आत्ता आपण म्हणतो की महिलासुद्धा पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून सगळ्या गोष्टी करत आहेत, पण काही अंशी ते तितकं खरं नाही आहे। काही अंशी अजूनही महिलांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे। तुम्ही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देताय त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद। ॲक्च्युली सक्षमा टीममुळे आम्ही सगळ्या महिला इथे एकत्र आलो आहोत। सगळ्यात पहिल्यांदा मी आभार व्यक्त करते सक्षमा प्रोग्रॅमचे आणि सक्षमा टीमचे, ज्याच्यामुळे आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला। आज माझ्यासारख्याच बाहेर कितीतरी महिला इथे जमा झालेल्या आहेत, तर त्यासाठी त्या आल्यात, पण त्याच्यातून त्यांना त्यांच्या घरच्यांची परमिशन घेऊन त्या आलेल्या नाही आहेत। त्यांना सगळ्यांचा सपोर्ट आहेत आणि त्या इथपर्यंत पोचल्या आहेत। तर सक्षमाच्या प्रोग्राममधून आपण सगळ्या महिला मिळून खूप चांगली प्रगती करतो आहे आणि अशीच प्रगती करत राहणार आहे असा मला विश्वास आहे। सो मी आभार व्यक्त करते सक्षमाचे। सबसे पहले तो थैंक यू मुझे प्रोग्राम में इनवाइट करने के लिए। एंड सेकंड थिंग, सक्षम ये जो नाम इस प्रोग्राम का है, इसका सिंपल सा मतलब होता है कि आपके अंदर कॉन्फिडेंस। अगर महिला सक्षमीकरण की अगर हम बात करते हैं तो लेडीज़ के अंदर कॉन्फिडेंस की कमी कभी कभी बहुत ज़्यादा दिखाई देती है। एंड अगर उसको बढ़ाना है तो सबसे सिंपल उपाय है और सिंपल सबसे तरीका है उसमें कि अपने आप के ऊपर भरोसा रखिए। खुद के ऊपर जब आप भरोसा रखोगे हर एक चीज़ हम बहुत अच्छे से सक्षम बना सकते हैं। तो यही इस प्रोग्राम के बारे में बताना चाहूँगी। प्रोग्राम काफ़ी अच्छा हो रहा है। यहाँ पे अगर हम बात करें तो एकता जी आए हैं जो इसके एम्बेसडर है, एंड डेफिनेटली उनकी कुछ सीरियल वगैरह भी आ रही है, वो भी देखिए। एंड साथ में ही जितना हो सकता है महिलाओं को सक्षमीकरण के लिए थोड़ा सा मोटिवेट कीजिए। सक्षमा के बारे में अगर मुझे बात करनी है तो ये बहुत एक बढ़िया अपॉर्चुनिटी है, स्पेशली उन महिलाओं के लिए जो आज घर पे बैठी है। तो वो सारी महिलाओं के लिए ये जो हमारा प्रोग्राम है ये कहीं ना कहीं इस प्रकार की अपॉर्चुनिटी दे रहा है कि आप घर पे बैठ के भी सिर्फ और सिर्फ अपने अंदर वो सक्षम यानी कि वो कॉन्फिडेंस लाए, ताकि आपके लिए कोई भी रास्ता या फिर कोई भी ऐसे रुकावटें ना आए। तो डेफिनेटली सभी जितने भी महिलाएं हैं, लेडीज़ है, उनको अपने अंदर वो कॉन्फिडेंस लाना चाहिए। एंड यही है सक्षमा का मेन इंटेंशन। नमस्कार। आज सक्षमा या कार्यक्रमाला मी आलेले आहे। बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठेचा हा कार्यक्रम आहे आणि इतक्या सगळ्या समूहासमोर, इतक्या सगळ्या स्पेशली महिला ज्या आलेल्या आहेत त्यांच्यासमोर परफॉर्म करून आज गाणं गाऊन अतिशय आनंद झाला, खूप आनंद झाला।
कौतिक दांडगे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि संपूर्ण आमच्या म्युझिशियन्सकडून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आज सक्षमा या कार्यक्रमाला मला आमंत्रित केल्याबद्दल आणि सगळ्या आपल्या छान ऑडियन्ससमोर परफॉर्म करायला मिळाल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि अतिशय आनंद झाला आहे ह्या सुंदरशा कार्यक्रमाला येऊन. महाराष्ट्र बाजारपेठेच्या महिला यांचा पहिला नंबर मी देईन, कारण त्या इतक्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत आणि इतक्या छान रिस्पॉन्स देत आहेत आणि सगळ्या धमाल करायला आलेल्या आहेत, मजा करायला आलेल्या आहेत. सगळ्या महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. फारच आनंद झाला मला इतक्या संख्येने या महिलांना इथे पाहून. जेव्हा जेव्हा महिलांसाठी काही कार्यक्रम आयोजित केला जातो किंवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी काही ना काही पुढे पाऊल जेव्हा घेतले जातात तेव्हा मला फार आनंद होतो. कारण की असं म्हणतात ना की माझे बाबा म्हणतात मला हे की आपण एखाद्या मुलाला शिकवलं तर ती व्यक्ती शिकत असते, पण जेव्हा एखादी स्त्री शिकते तेव्हा तो समाज शिकत असतो, पूर्ण कुटुंब सुशिक्षित होत असतं. सो महिलांसाठी हे अशा प्रकारचे फोरम कौतिक सरांनी अरेंज केलं आहे. सो जे संस्थापक आहेत सक्षमाचे, सो त्यासाठी मला खूप आनंद आहेत आणि त्यांचं मी खूप कौतुक करेन की ह्या प्रकारची विचारसरणी असणं, ह्या प्रकारची वृत्ती असणं खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि ज्यांची वृत्ती छान, ज्यांचे संस्कार छान, त्यांचं सगळं छान छान असतं. माझ्याकडून मी त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहे, तरी पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या इतक्याच सुंदर सोहळ्याची सुरुवात आणि या कार्यक्रमाची सुरुवात ते जर करत आहेत तर यापेक्षा धन्य काही असूच शकत नाही. इतक्या साऱ्या महिलांचा आशीर्वाद ते घेत आहेत, त्यांना आनंद देत आहेत. म्हणजे स्त्री आनंदी असली तर लक्ष्मी बसते असं म्हणतात. तर एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात ते जर स्त्रीच्या आनंदाने करतात तर नक्कीच यशस्वी होतील असं मी म्हणेन. आणि छान वाटतं आहे मला, त्यांनी इतकं मोठं जबाबदारीचं कार्य या सोहळ्यात दिलेलं आहे. सो माझ्याकडून मी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करेन ती जबाबदारी पुढे नेण्याचा आणि ती निभावण्याचा. उनका उत्साह देख के मुझे बहुत अच्छा लगा. एक्चुअली इतने सारे महिला के साथ मैं फर्स्ट टाइम आई हूँ. मुझे अंदर से बहुत खुशी महसूस हो रहा है जो उनके साथ आने की जो मौका मुझे मिला, उसके लिए थैंक यू सो मच. बहुत सारे बधाई उनको भी.